अगेन PYQ ला थोडं मॉडिफाय करून क्वेश्चन क्रिएट केलाय. प्रश्न आहे स्तरित खडकांच्या निर्मिती प्रक्रियेचे वर्णन करा, निर्मिती पद्धतीनुसार वर्गीकरण द्या आणि त्यांचे आर्थिक महत्व सांगा. डिस्क्राइब फॉर्मेशन प्रोसेस ऑफ सेडिमेंटरी रॉक्स, क्लासिफाय बाय मोड ऑफ फॉर्मेशन अँड स्टेट देअर इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. काय विचारलंय? फॉर्मेशन प्रोसेस ऑफ सेडिमेंटरी रॉक, ठीक आहे, क्लासिफिकेशन बाय मोड ऑफ फॉर्मेशन आणि देअर इकॉनॉमिक सिग्निफिकन्स, त्यांचं आर्थिक महत्व. राईट, तिन्ही पार्ट तुमच्या नोट्स मध्ये आहे, वन आफ्टर अनदर. लोकस काय? सेडिमेंटरी रॉक. बाकी फोकस माहिती आहे काय आहे? क्लासिफिकेशन आणि फॉर्मेशन आणि सिग्निफिकन्स. इंट्रोडक्शन. अच्छा, हा इन्स्पायर्ड प्रश्न आहे PYQ वरून. PYQ मध्ये प्रश्न होता प्रायमरी रॉक्स. प्रायमरी रॉक्स म्हणजे कोणते रॉक? इग्नियस रॉक, प्राथमिक खडक जे आहेत, अग्निजन्य खडकांना आपण प्राथमिक. तो प्रश्न विचारला होता ना की व्हॉट आर प्रायमरी रॉक्स, व्हॉट आर देअर टाइप्स अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. प्राथमिक खडक काय आहे, त्यांचे प्रकार काय आणि त्यांचे वैशिष्ट्य काय. मी काय केलंय, प्राथमिक खडक गाळून या ठिकाणी काय लिहिलंय? स्तरित खडक. एवढाच फरक आहे प्रश्नांमध्ये. क्लिअर? सो जेव्हा आपण स्तरित खडकांची चर्चा करतोय सेडिमेंटरी रॉक, इंट्रोडक्शन डायरेक्टली मी डिफाईन करून लिहील की व्हॉट आर सेडिमेंटरी रॉक, एक डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन. अदरवाइज मग तुमच्याजवळ खूप जास्त काही इंट्रोड्यूस करायला नाहीये, फॅक्ट पण नाहीये, एक्झाम्पल असं काही करंट अफेअर्सचा अप्रोच वगैरे काही लागत नाही. तर बेस्ट वे डिफाईन करा की हे सेडिमेंटरी रॉक काय आहे. इंट्रोडक्शन झालंय, राईट. त्यानंतर या बॉडी पार्टवर, आणि बॉडी पार्टमध्ये सगळ्यात पहिला पार्ट फुलफिल करायचा आहे तो म्हणजे यांची फॉर्मेशनची प्रक्रिया, निर्मितीची प्रक्रिया. ठीक आहे. दुसरा पार्ट या ठिकाणी तुम्हाला फुलफिल करायचा आहे त्यांच्या टाइप्सचा, त्यांचे प्रकार. क्लिअर? आणि तिसरा पार्ट फुलफिल करायचा आहे तो म्हणजे यांचे इकॉनॉमिक सिग्निफिकन्स, आर्थिक महत्व. क्लिअर? जेव्हा आपण सेडिमेंटरी रॉकची फॉर्मेशन सांगतो, मी तुम्हाला 3 शब्द सांगितले होते, आठवतात? सेडिमेंटेशन, कॉम्पॅक्शन अँड लिथिफिकेशन. तुम्हाला ही डायग्राम काढून दिली असेल. सेडिमेंटेशन म्हणजे काय? अवसादन, राईट. त्यानंतर पुढे आहे कॉम्पॅक्शन किंवा कंप्रेशन म्हणा, और संपीडन. आणि तिसरा टप्पा असेल तो म्हणजे लिथिफिकेशन, और याला आपण म्हणू हे काय आहे? हे आहे शिलीभवन. ही डायग्राम आली पाहिजे आन्सर मध्ये, फॉर्मेशनच्या पार्ट मध्ये. आणि ही डायग्रामच एक्सप्लेन पण करायची आहे फॉर्मेशन मध्ये, की जे सेडिमेंटरी रॉक आहे, सेडिमेंटरी रॉक कशापासून तयार होतात? अवसाद. अवसादाचं संचयन होतं, अवसादाच्या थरावर थर साचलेत, काय होईल? संपीडन होईल. संपीडन झालंय, पुढचा टप्पा आहे खडक निर्मिती, किंवा त्याला आपण लिथिफिकेशन और शिलीभवन म्हणतोय. क्लिअर? 3 ओळींमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलाय पहिला पार्ट, दॅट इज फॉर्मेशन, राईट. त्यानंतर पुढचा पार्ट तो आहे टाइप्स. टाइप्स काय काय? मेकॅनिकली फॉर्म्ड, केमिकली फॉर्म्ड, ऑर्गॅनिकली फॉर्म्ड. कायिकरित्या निर्मित स्तरित खडक, रासायनिकरित्या निर्मित स्तरित खडक आणि सेंद्रियरित्या निर्मित स्तरित खडक. कठीण होतं? नाही, राईट. 3ही प्रकार सांगायचे आहे, प्रत्येक प्रकाराचं उदाहरण सांगायचं आहे. कायिक प्रकारचा खडक किंवा मेकॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक असेल तर उदाहरण सँडस्टोन, वालुकाश्म, राईट. रासायनिकरित्या असेल तर जिप्सम किंवा रॉक सॉल्ट, आणि ऑर्गॅनिकली फॉर्म्ड असेल तर कोल किंवा लाइमस्टोन. हा पार्ट झाला. आर्थिक महत्व सोपं आहे, ठीक आहे. काय काय मिळेल त्यांच्यामध्ये? तुम्हाला या खडकांमध्ये आढळतात संसाधने, खनिज संसाधने. कोणकोणती खनिज संसाधने? खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, चुनखडक आणि काही लोह खनिज पण स्तरित खडकांमध्ये आढळतं. सगळ्यात महत्वाचे तुम्हाला ते बांधकाम उपयोगी आहे का? येस. भूजलाचा पुनर्भरणा, ग्राउंड वॉटर रिचार्ज करतात का? येस, राईट. आर्थिक महत्व सांगितलंय. पुढे
कन्क्लुजन, भारताच्या स्थापत्य शैलीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्तरित खडकांचा वापर दिसतो, राईट. आणि उदाहरणं द्या की या ठिकाणच्या स्थापत्य शैलीमध्ये किंवा स्कल्पचर्स मध्ये सो अँड सो स्तरित खडक वापरले गेले जे भारताच्या की काय स्थापत्य शैलीचा सौंदर्य अजून प्रभावित करतात. क्लिअर. तर अगेन तुम्ही तुमच्या सब्जेक्ट मध्ये राहायला पाहिजे गरजेचं नाहीये. आणि स्पेसिफिकली जिओग्राफी मध्ये ते कधी की कधीतरी मी सांगितलं जिओग्राफी इज एव्हरीथिंग, प्रत्येक सब्जेक्टला टच करतो. क्लिअर. सो त्याचा तुम्ही ऍडव्हान्टेज घेऊ शकता. अदरवाईज मग तुम्हाला इथे विचार करायला लागते खूप कन्क्लुजनला काय करायचं आहे. तर ट्राय करा की इंटर सब्जेक्ट इंटर पेपर जर कन्क्लुजन जात असेल दॅट इज फाईन. क्लिअर. सेडिमेंटरी रॉक्स एव्हरीवन. नेक्स्ट क्वेश्चन.